ट्रॅफिक पासून, प्रदूषणापासून, पाण्यापासून तर वेगवेगळ्या ज्या महापालिकेच्या निगडीत ज्या समस्या आहेत, ह्या समस्या एवढ्या लोकांना अंगवळणी पडलेल्या आहेत की त्यांना ते दुःख हेच विसरायला लागले लोक, आणि ते जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून ते सहन करतायत. निवडणुका ह्या अशा एका हेलकावणाऱ्या व्यवस्थेमध्ये विविध लोकांच्या गटांच्या त्या हातामध्ये गेलेल्या आहेत. मतदार राजा जागृत ह्या दृष्टीने होण्याची आवश्यक आहे की ह्या पेन्शनरांच्या पुण्यापासून महाकाय नगरापर्यंत पुण्याचा प्रवास आपण गेल्या 40 वर्षात पाहिला आहे. ह्या प्रवासामध्ये आता हे शहर एकात्मिक विकासाच्या अँगलने मतदारांनी पाहणं गरजेचं आहे. कारण हे शहर आता विशिष्ट शरीराचा एखादा भाग दुरुस्त करून सुधारणारं नाही राहिलेलं. हे राहण्याच्या पलीकडे आणि पुढे गेलेलं शहर आहे. मग इमारतीतलं पार्किंग, तिच्यामध्ये दुकानं झाली, तिथं स्टोर रूम काढले, त्याची पुढच्या जागा बळकावल्यात फेरीवाल्यांनी. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहत आहात आमचा विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद, अर्थात स्पेशल गेस्ट. आणि आपल्या आजचे स्पेशल गेस्ट आहेत राजेंद्र कोंडरेजी. कोंडरे सर, आपलं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. कोंडरे सरांना इथे बोलवण्याचं कारण असं की सध्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या पक्षांचे नेते, उमेदवार आपापली भूमिका मांडतायत, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये मतदार म्हणून आपण किती सजग असणं आवश्यक आहे याची जाणीव आपल्याला असायला हवी. आणि ती जाणीव करून देण्याचं काम सध्या राजेंद्र कोंडरेजी करतायत. मतदारांनी आपली भूमिका ठरवताना, मतदानाला जाताना काय गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे, जेणेकरून या शहराचं भलं होईल, असा विचार या सगळ्या भूमिकेमागे, या सगळ्या अभियानामागे आहे. आणि म्हणून एका अर्थाने मतदार जागृती अभियान त्यांच्याकडून सुरू आहे. आणि त्यासाठी आज आपण त्यांना बोलवलेलं आहे. राजेंद्रजी, पूर्वी मी विद्यार्थी होतो त्यावेळी आम्ही एक अभियान राबवायचो आणि त्यात अशी एक ओळ असायची की मतदार राजा जागा हो, निवडणूक ही नांदी आहे, मुजोरांना हकलण्याची हीच एक संधी आहे. आम्ही हे कधी, मी विद्यार्थी असताना, म्हणजे 25-30 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आजही आपल्याला तेच म्हणायला लागतं की प्रत्येक वेळी मतदाराला जागं करावं लागतंय आणि त्याला सांगायला लागतं की बाबा ही तुला संधी आहे, हा तुला अधिकार आहे. का हो अजूनही तीच परिस्थिती कायम आहे? का बदलत नाही ही परिस्थिती? ही मुजोरी असू द्यात किंवा हे नाकर्तेपण जे आहेत ते अजूनही का कायम आहे? आणि मतदाराला जागरूक करण्याची काय आवश्यकता आजही आहे? माझं ह्याच्यातलं जे ऑब्झर्वेशन आहे की दैनंदिन जे काही ट्रॅफिक पासून, प्रदूषणापासून, पाण्यापासून तर वेगवेगळ्या ज्या महापालिकेच्या निगडीत ज्या समस्या आहेत, ह्या समस्या एवढ्या लोकांना अंगवळणी पडलेल्या आहेत की त्यांना ते दुःख हेच विसरायला लागले लोक, आणि ते जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून ते सहन करतायत. आणि मग ज्यावेळेस निवडणुकीमध्ये मतदानाची वेळ येते त्यावेळेस लोक फक्त पायापुरतं पाहतात, प्रभागापुरतंही पाहत नाही, शहरापुरतं पाहत नाही. त्यामुळं निवडणुका ह्या अशा एका हेलकावणाऱ्या व्यवस्थेमध्ये विविध लोकांच्या गटांच्या त्या हातामध्ये गेलेल्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये बाहुबली राजकारण हे आपण बोलूच त्याच्या पुढं. परंतु मतदार राजा जागृत ह्या दृष्टीने होण्याची आवश्यक आहे की ह्या पेन्शनरांच्या पुण्यापासून महाकाय नगरापर्यंत पुण्याचा प्रवास आपण गेल्या 40 वर्षात पाहिलाय. ह्या प्रवासामध्ये आता हे शहर एकात्मिक विकासाच्या अँगलने मतदारांनी पाहणं गरजेचं आहे. कारण हे शहर आता विशिष्ट शरीराचा एखादा भाग दुरुस्त करून सुधारणारं नाही राहिलेलं. हे राहण्याच्या पलीकडे आणि पुढे गेलेलं शहर आहे. त्यामुळं पुणे शहराचा एकात्मिक विकास हा मतदारांनी दृष्टिकोन ठेवून मग मतदान जर केलं तर काहीतरी एक वळण राजकीय व्यवस्थेला लागेल, नाही तर फार बिकट आणि वाईट अवस्था आहे. 50 लाखाच्या पुढे या पुणे शहराची, महानगराची लोकसंख्या गेलेली आहे. पूर्वी मी ज्यावेळेस काही लोकांना भेटायचो, म्हणजे उदाहरणार्थ मोहनधारी यांना भेटायचो, ते आता हयात नाहीत, तर ते म्हणायचे की ही शहरं जी आहेत ही लोकसंख्या वाढ म्हणजे हा काही पॉझिटिव्ह किंवा चांगली गोष्ट नाही, तर ही शहरांवर आलेली सूज आहे. आणि मग ही सूज अनेक कारणांना, अनेक आजारांना कारणीभूत ठरते. पुण्याची आजची अवस्था काय आहे? जर तुम्ही डोळ्यासमोर काही गोष्टी पॉइंट आउट करायच्या म्हटल्या तर कुठले साधारणपणे महत्वाचे आणि गंभीर असे प्रश्न आहेत जे पुणे शहराला आधार म्हणून आता जडले?
सगळ्यात कसं झालंय की महाराष्ट्राचं जे नागरी केंद्रीकरण झालेलं आहे एकत्रित, ते पुणे, मुंबई, ठाणे या पट्ट्यामध्ये झालेलं आहे. हं. आणि पुण्यामध्ये जे काही सेंट्रलाइज आता सगळी जे काही देशातनं मायग्रेट होऊन लोक येत आहेत, त्याचं मुख्य कारण काय झालंय की इथला औद्योगिक विकास, आय टी फील्ड आणि वाढलेली लोकसंख्या, त्यामुळे होणारी रोजगार निर्मिती हे त्याचं कारण आहे. त्याचं दुसरंही कारण वाईट काय आहे की महाराष्ट्राच्या भौगोलिक याचा विचार केला तर आपण नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, जळगाव ही जी मोठी शहर आहेत, इथं ज्या पद्धतीची इंडस्ट्री आणि शैक्षणिक वातावरण विकसित होण्याची आवश्यकता होती ती झाली नाही. त्यामुळं नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, पुण्याचा एअरपोर्ट, ह्या सगळ्या पायाभूत सुविधा आणि नॅशनल इंटरनॅशनल उद्योग क्षेत्राला पुन्हा हे जवळचं वाटतं. आणि मग चाकणपासून, तळेगावपासून जे आय टी फील्ड वाढले आणि शहराच्या बाजूने जे वाढलं, ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण हे पुणे शहर आणि परिसरात झालंय. त्याचा चांगला पण परिणाम झाला, त्यापेक्षा वाईट जास्त झाला. कारण उत्पादन आणि इथल्या लोकांचा पर कॅपिटा इन्कम हे पुणे शहराचा, जिल्ह्याचा, ते महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. परंतु हे केंद्रीकरण आता डिसेंट्रलाइज करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर हे शहर ताब्यात राहील, नाहीतर हे शहर राहण्यालायक नाहीत. म्हणून चाकण MIDC पासून ज्या आता नव्या इंडस्ट्री येत आहेत त्या काही नगर जिल्ह्यात हलवल्या पाहिजेत, काहींना तिकडे जागा दिल्या पाहिजेत. सातारा जिल्हा आहे, कोल्हापूरमध्ये आहेत. म्हणजे ह्या भागातल्या स्थानिक लोकांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये रोजगार मिळत नाही म्हणून ते पुण्यात येत आहेत. त्यामुळं ही व्यवस्था जर तिकडं नेली तर तिथलंही पर कॅपिटा इन्कम वाढेल, लोकांना जागेवर रोजगार मिळेल आणि शेवट एक 12 ते 20 हजार रुपये नोकऱ्या देणारेच उद्योग आहेत. तर त्याला शेती करणाऱ्या माणसाला ते सपोर्टिव्ह राहील. एक जण नोकरी करेल, एक शेती सांभाळेल आणि कुटुंब चालेल. ह्याचा एक सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक सगळे परिणाम ह्या सेंट्रलाइज सिस्टीममुळे बिघडत चाललेत राज्याची. त्यामुळे खरं मूळ दुखणं ते हे आहे या शहराचं. बरं. आणि मग व्यवस्थेवरती ताण येतो. आणि निश्चित. मग त्याच्यामध्ये मग तुम्ही आता जे रोज मी वाचतो, तुम्ही जे काही पाठवत असतात किंवा आता जे लोकांना तुम्ही सजग बनवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये मग पुण्यातल्या समस्या, मग वाहतुकीची समस्या असू द्यात, मग आणखी कुठे तुमचा पार्किंगचा प्रश्न असू द्यात, किंवा आणखी आज अगदी तुम्ही पाण्याच्या प्रश्नासंदर्भात लक्ष बरोबर. वेधलेलं आहे. ह्या कुठल्या प्रमुख अशा समस्या आहेत आणि त्याच्यावरची उत्तरं काय? सगळ्यात बेसिक, पुणे शहराची लोकसंख्या ही 70 लाख आहे. हं. आणि फ्लोटिंग जी आपण जी म्हणतो रोजची पुण्यात येणारी आणि बाहेर जाणारी, ही 5-10 लाख सहज असू शकते. त्यामुळे 80 लाख लोकसंख्येला पाणी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की कोणतंही शहर पाण्यामुळेच डेव्हलप होतं. आणि सुदैवाने पुण्याला वरती 4 धरणं आणि प्लस पावना आणि भाबासखेड अशा 6 धरणाचं साधारणतः 21 TMC पाणी आज पुणे शहर वापरते. मुळामध्ये WRR जो महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण आहे, याच्या नियमानुसार परमानशी 150 लिटरचा आपण वापर केला पाहिजे. परंतु आज पुणे शहरामध्ये तो 200 लिटरच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळं जी 2032च्या लोकसंख्येला जलसंपत्ती विभागाने जी मान्यता आपल्याला दिलेली आहे, ती 32 सालच्या लोकसंख्येला 16 TMC दिली. हो. आणि आज 2025 मध्ये पुणे महापालिका 21 TMC पाणी वापरते, जे त्यांनी 14 TMC वापरायला पाहिजे. त्याच्यापेक्षा पुढची वाईट परिस्थिती सांगतो की पुणे शहराच्या लोकसंख्येने तयार केलेलं जे मैला पाणी आणि सांडपाणी आहे, हे 1258 MLD आहे. त्यापैकी 500 MLD पाण्यावरच प्रक्रिया होते आणि काही प्रस्तावित आहे. आणि 758 MLD म्हणजे जवळपास 75 कोटी लिटर पाणी, मैला पाणी, हे विदाउट प्रोसेस नाल्यांमधनं नदीमध्ये, मुळामुठेमध्ये आज जातंय. त्याच्यापेक्षा पुढची वाईट परिस्थिती सांगतो की अहमदनगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याची अर्धी बाजू आणि सातारा जिल्ह्याची अर्धी बाजू आणि अखंड पुणे जिल्हा, ह्यामध्ये असणाऱ्या सर्व गावांचं सांडपाणी विदाउट प्रोसेस हे पुण्याच्या ह्या मुळामुठा आणि या सगळ्या नद्यांमध्ये येतंय. त्याचा मानवी जीवनावर, शेती, जनावरे आणि पर्यावरणावर सगळ्यात जो वाईट परिणाम होणार आहे, तो पुण्याच्या पूर्व हवेली म्हणजे उरळी, कांचन, लोणी, कळंबर पासून पुढं दौंड, बारामतीचा काही पट्टा, इंदापूर, मराठवाड्याचा काही पार्ट, कारण उजनीचं पाणी उचलून तिकडं नेलेलं आहे, आणि चंद्रभागा म्हणजे उजनी धरणाचा जो कमांड एरिया सोलापूर जिल्ह्याचा, ह्याच्यावर प्रचंड परिणाम
पुढच्या 10-15 वर्षात होईल. मुळामध्ये पुणे शहरातलं जे भूगर्भातलं पाणी आहे, ते भूगर्भातल्या पाण्याची साखळी पुणे महापालिकेने कॉन्क्रिटीकरण करून रस्त्यांचं आणि इमारती झाल्यामुळं पुण्यात पाणी मुरण्याची जागा संपलेली आहे. पहिल्या 35 मीटर मधलं जे पाणी आहे, जे पावसातनं आतमध्ये तो इन्चार्ज येतो चार्ज, तो पाणीसाठा वाढतो, तो पुण्यात वापरला जातो. काही ठिकाणी त्याच्याही खाली लोक गेलेत आणि आपलं जे 500-1000 वर्षाचं पाणी आहे, ते जमिनीच्या खालचं आता उपसायचा कार्यक्रम सुरू आहे. पुण्यामध्ये जे टावर्स होत आहेत त्याच्यासाठी 3 मजले ते खाली जातात. त्यामुळे ही जी काही पाणी इकडून तिकडं फिरणारी साखळी आहे, ती पूर्ण त्याच्यात ब्रेक झालेली आहे. त्यामुळं पहिली गोष्ट भूगर्भातल्या पाण्याचा साठ्याचा अत्यंत वाईट वापर पुणेकर करतायत. पाणी जमिनीत मुरवण्याची व्यवस्था नाही. रस्ते कॉन्क्रीट झालेत, नाले कॉन्क्रीट झालेत. त्यामुळं मुरण्याचं पाण्याचं प्रमाण संपवलं. धरणाच्या पाण्यावर अतिरिक्त भार आला. शेतीसाठीचं पाणी पुणेकर ढाबायला लागलेले आहेत. त्यामुळं पुणे हे पाण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये अत्यंत वेगळ्या वळणावर जाईल. हा पहिला मुद्दा. दुसरा आहे ट्रॅफिकचा. ट्रॅफिकमध्ये आज 42 लाख वाहनं MH12 ह्याच्यावर रजिस्टर झालीत. दर 15 दिवसाला 10,000 ची टू व्हीलरची सिरीज संपते. नियोजनकर्त्यांना एक आव्हान आहे की आपण मेट्रो सिटीच्या 500 मीटर मध्ये 4 FSI दिला. त्या ठिकाणी जी फ्लॅटची कॉस्ट आजची पुण्यातली पाहिली तर साधारणतः 2 कोटी ते 8 कोटी रुपये याची कॉस्ट आहे. जो 2 कोटी ते 8 कोटीचा फ्लॅट घेणारा जो माणूस आहे तो स्वतःला कारमध्ये फिरला की प्रतिष्ठित समजतो. तो कधी मेट्रोनी जात नाही. त्यामुळं मेट्रोचा वापर हा मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा खालच्या स्तरातलेच लोक जास्त करतात. आणि ज्यांच्या योजनेसाठी बा हे लोक मेट्रोतने फिरतील आणि शहराचा लोड वाहतुकीचा कमी होईल, हे नियोजन फक्त बिल्डरांच्या हितासाठी झालं. आणि मग त्याच्यातून 4 FSI निर्माण झाला आणि लाखो कार रस्त्यावर आल्या. त्यामुळे टोटली फेल्युअर सिस्टीम आहे. नंबर 1. दुसरा काय झालाय की मगाशी मुद्दा सांगितला 42, त्यातल्या 25 लाख वाहनं ही स्वच्छ पाण्याने धुतली जातात पुणे. म्हणजे पुणेकर हे पाण्याची मस्ती करणारं आणि लाडवलेलं शहर आहे. त्यांना त्या पाण्याची काही किंमत नाही. त्यांनी एक दिवस मनमाडला जाऊन राहावं. 8 दिवसांनी एकदा पाणी येतं. दौंडमध्ये 1 दिवसांनी येतं. म्हणजे इतर शहरांपेक्षा पुणे लाडवलेलं शहर आहे. तिसरी महत्वाची समस्या आहे कचऱ्याची. तुम्ही नुसतं पुणे शहर म्हणून कचऱ्याचा विचार करू नका. तुम्ही मारून जी MIDCच्या बाजूनी ते वाघोलीचा पट्टा, साहेब 1 इंच कचरा टाकायला जागा ठेवलेली नाही बांधकाम करून. हे कोणामुळे झालं तर ज्यांनी 30-35 वर्ष पुणे शहरावर आणि जिल्ह्यावर राजकीय प्रतिनिधित्व केलं त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की पुणे महापालिकेची हद्दवाढ करताना पूर्वी 2000च्या अगोदर काही गावं घेतली. शेतकऱ्यांनी विरोध केला, आम्हाला शेती करायची म्हणून त्यातल्या तत्कालीन राजकीय धोरणांनी ती गावं वगळली. इंच बांधून झाला त्या सगळ्या गावांमध्ये. कुणीही त्याच्याकडे बघितलं नाही. आज ती विपन्नावस्थेत असलेली गावं पुणे महापालिकेच्या ताब्यात दिलीत आणि आता त्यांना म्हणतात की याच्यावर उपचार करा. हे असलं भिकार नियोजन करून परत विकासाच्या नावाखाली आम्ही फार चांगलं काम करतो ही जे काही दाखवतात ना ह्यांची कीव करावीशी वाटते. आणि मग हे जे काही वाट झालेली पुणे आहे याच्यामध्ये फक्त मग काही ठिकाणी मेट्रो दिसतात, चांगले टॉवर, चांगले रस्ते, म्हणजे पुणे नाही. तुमच्या पुणे शहराला आता शुगर जडली. त्याचे एक अवयव ह्याला किती इन्सुलेशन देणार तुम्ही? तर हे संपलेल्या मार्गावर चाललेलं शहर आहे. आपण किती लोक म्हणलं की पुण्याची बदनामी करू नका, पण हे वास्तव गेल्या 30 वर्षामध्ये जुना पुणेकर म्हणून मला ते दिसतंय. आणि हे कोणी मांडत नाही. पुणेकर बोलत नाहीत, त्यांना त्या समस्या समजत नाहीत. आणि हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न इतक्या भीषण पद्धतीने चाललेले आहेत. आता डेव्हलपमेंट प्लॅन नावाचा एक जो घटक आहे, तर त्यातनं काही घडत नाही का? डीपी आपण त्याची केवळ चर्चाच होताना इथे दिसते बऱ्याचदा, किंवा ज्या विशिष्ट कालावधीमध्ये डीपी आखला जायला पाहिजे, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ती होत नाही. त्यामध्ये 10-15 वर्ष उलटतात, तोपर्यंत सगळा म्हणजे पुलाखालून पाणी निघून गेलेलं असतं आणि मग वाहतात, मग बकालपणा वाढते. हा डीपी नावाचा प्रकार जो आहे, आपल्याकडे पुणे महापालिकेचा 2007 ला डीपी झाला. त्याच्या अगोदर होत होतो. तो 2007 ते 27 चा डीपी ची माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 10% वर अंमलबजावणीच झाली नाही. डीपी म्हणजे काय? नागरिकांच्या दृष्टीने कुठलं तरी एक आरक्षण.
बर. पण डिकीमी हा त्या शहराचा एकात्मिक एक आराखडा असतो, त्याच्यामध्ये पहिले रस्ते. हम्म. आज अशी परिस्थिती की पेठांमध्ये जेवढ्या इमारती झाल्यात, हम्म. त्या इमारतीच्या पुढचा जो भाग असतो तो रस्ता रुंदीत गेलेला आणि त्याचा एफएसआय आपण दिलेला असतो. हम्म. कागदावर ही जागा ताब्यात घेतात आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी ती जागा त्याच इमारत मालकाच्या किंवा त्या दुकानवाल्याच्या ताब्यात राहते. तो तिथं 2-3 टपऱ्या लावतो. त्याच्या पुढे महापालिका, आपल्या पुणे शहरात अशी परिस्थिती आहे, रस्ते लहान आणि फुटपाथ महान. ते फुटपाथ नागरिकांसाठी नसून परप्रांतातनं 60,000 लोक ह्या फुटपाथवर आज बिझनेस करतायत. 1 रुपयाचा टॅक्स कॉर्पोरेशनला देत नाही. जे मार्जिन असणारी इमारतीचा पुढचा भाग आहे, याच्यावर जवळपास 75,000 जे फेरीवाले आहेत ते रजिस्टर नाहीत, पण ते आज त्या ठिकाणी व्यवसाय करतात. 1 रुपयाचा टॅक्स, जीएसटी पण सरकारला देत नाही आणि महापालिकेला देत नाही, उलट बोजा झालेले आहेत. हे कशामुळे झालं तर डीपीची प्रॉपर अंमलबजावणी नाही, रस्ते नाहीत, बागांचं नियोजन नाही. आज तुम्ही नऱ्यामध्ये गेला आंबेगावमध्ये, तुम्हाला 500 स्क्वेअर फूट जागा क्रीडांगणाची मिळत नाही. आज क्रीडांगणाची अंमलबजावणी नाही, बागांची अंमलबजावणी नाही, पर्यावरणासाठी जे विकास आराखड्यात जी आरक्षण पार्किंगची दाखवली ती नाही. जंगली महाराज रोडवर एक मल्टी पर्पज 8 मजली पार्किंग केलं होतं. केवळ एका विशिष्ट राजकारण्याच्या गाड्या तिथे लागतात म्हणून लोकांनी ते बंद पाडलं. आजही चालू नाही. हे पुणे शहरामध्ये आज जर 1 महिन्यामध्ये साधारणतः 7,000 कार येतात आणि 15-30,000 स्कूटर येत असेल, तर लावायला जागा तर पाहिजे. मग इमारतीतलं पार्किंग, तिच्यामध्ये दुकानं झालीत, तिथं स्टोर रूम काढलेत, त्याची पुढच्या जागा बळकावल्यात फेरीवाल्यांनी आणि मग पुढं त्या स्कूटर लावल्यानंतर कोंबड्या जशा उचलतात खोरड्यातल्या, तशी पोलिसांच्या गाड्याहून त्या गाड्या उचलतात. म्हणजे कोणाचा कोणाला पायपोस राहिलेला नाही. ह्याची खंत राजकारण्यांना वाटत नाही, ते सगळ्यात वाईट आहे. बर. आणि हे सगळं होत असताना बजेट नावाची एक गोष्ट असते, म्हणजे आर्थिक तरतूद आवश्यक असते कुठल्या गोष्टीसाठी, आणि ती तरतूद केली जाते. आणि मग तुम्ही आता जे उदाहरण दिलं की एक बहुमजली पार्किंग उभं राहिलं आणि त्याचा वापर नाही, मग हा वायफळ खर्च किंवा जनतेच्या पैशाचा हा एका अर्थाने गैरवापर म्हणावा लागेल. तर त्याच्यावरती काही नियंत्रण, त्याचा काही समन्वय इथे दिसून येत नाही. त्या बाबतीत आपलं इथलं जे प्रशासन आहे किंवा जे महापालिका नावाची एक व्यवस्था आहे ती मला काय? मागच्या आठवड्यात एक स्टँडिंग कमिटी रिटायर्ड चेअरमन भेटले. बर. ते म्हणले बजेटचं पुस्तक हातात दिल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या प्रभागात किती रुपयाचा निधी आला एवढ्या पुरता स्कोप 80% नगरसेवक बघायचे. आता मूळ प्रश्न काय आहे की पुणे महापालिका प्रत्येक प्रभागाला सरासरी 5 कोटी रुपये एका नगरसेवकाला देते वर्षाला, आणि मग 4 नगरसेवक 20 कोटी गुणिले 60 ते 100 कोटी एकेका प्रभागावर खर्च झाले. ते कशावर खर्च होत आहेत? तर ह्या वर्षी 6 इंची ड्रेनेज टाकायचं, पुढच्या वर्षी 9 इंची टाकायचं, मग 12 इंची टाकायचं, डांबरीकरण करायचं, परत तो खोदायचा. तेच रिपीटेड काम. म्हणजे पूर्वी मी लहान असताना 12 वर्षाचा जो लाईटचा पोल होता तो 40 वर्ष होता. आता 3-3 वर्षाला हे पोल बदलतात. म्हणजे जे खर्च अनावश्यक, वायफळ, इतकी समाज मंदिरं बांधून ठेवलीत, चौकात सुशोभीकरणाच्या नावाखाली वेगवेगळे प्रयोग केले, तर हे जे पैसे बजेटमधले आहेत हे याच्यातली निम्मी कपात होऊन पायाभूत सुविधा म्हणजे काय, तर पहिलं रस्ता रुंदीकरणावर पैसे खर्च केले पाहिजे. आज काय होतं, ज्याची 500 स्क्वेअर फूट जागा आहे तो टीडीआरची फाईलच करत नाही. मग ती भूसंपादनात त्याला रोख मोबदला दिला तो तो जागा ताब्यात देईल. आज सगळ्यात पुणे शहरात सगळ्यात मुख्य आवश्यकता आहे की पहिले रस्ते रुंद करणे, बागा विकसित करणं, क्रीडांगणं विकसित करणं, आणि ह्याच्यासाठी असणारा जो निधी आहे तो निधी ह्या विषयावर खर्च व्हायला पाहिजे. तो नगरसेवकांना खुश करण्यासाठी, म्हणजे स्पष्टच बोलायचं तर याच्यामध्ये 10%चा कट असतो. म्हणजे 1 रुपयातले 10 पैसे विशिष्ट लोकांना मिळण्यासाठी 90 पैशाचं वायफट खर्च करणं. त्याच्याही पुढे जाऊन काही लोक फक्त बिलच टाकतात, काम करतच नाहीत. जो बीडला पॅटर्न आहे तो पुण्यात पण काही ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने जर खर्च होत असेल तर त्या बजेट नावाला काही अर्थ नाही. त्यामुळं ह्या बजेटचा अभ्यास करणारे लोक पण आता पुण्यात राहिलेले नाहीत. मग तो विचार आता नव्या मतदारांनी करण्याची गरज आहे की नुसता माझ्या दारातला फुटपाथ हा विषय नाहीये, तर पुणे शहराला जी शुगर झाली ती शुगर जर नियंत्रित आणायची असेल तर पायाभूत सुविधांवर अधिकचा खर्च व्हायला पाहिजे. मोठे मोठे उड्डाण पूल, आता नवे प्रस्तावित बोगदे केलेत,
ते झालं तर लोकांना आपल्या घरात ऑफिसपासून निघाल्यानंतर एक अर्ध्या तासात घरी जाता येईल अशी व्यवस्था होईल. नाहीतर जे मुंबईमध्ये झालंय, की मुंबईतला माणूस सकाळी 7ला घरीतनं बाहेर पडतो, रात्री 11ला जातो फक्त झोपण्यापुरतं. ते पुणेकरांच्या नशिबी येईल अशी परिस्थिती आहे. पण आता जसं तुम्ही म्हटलं की बजेटच्या संदर्भात किंवा कुठलीही कामं जी काढली जातात त्यामध्ये 10% कट हा म्हणजे एका अर्थाने टक्केवारीचा सगळा कारभार सुरू आहे. अ, हा जो भ्रष्टाचार बोकायलाय हा तर नेहमी बोलला जातो, चर्चा केली जाते. मात्र आता परवा तुम्ही एक उदाहरण एक पोस्ट टाकली होती की कारभाऱ्यांची संवेदनशीलता जर असेल त्यांच्याकडे आणि ते खरोखर जर प्रामाणिक असतील तर कशा पद्धतीने कारभार करता येतो ते म्हणजे माजी महापौर जगतापांचं उदाहरण दिलं होतं. बरोबर. बजेट संपलं इंधनावरचं म्हणून हं, ते स्वतःची म्हणजे महापालिकेची गाडी वापरत नव्हते आणि हं. स्वतः चालत पालिकेमध्ये यायचे किंवा फोन अत्यंत काय ते जरा उदाहरण ते आजच्या अत्यंत पिढीला आजच्या निष्कलंक. लोकांना कळू दे. 1962ला गुरुवारी बाबूराव जगताप हे हम्म, निवडणुकीला सकाळचे संपादक होते नानासाहेब परुळेकर. हम्म, यांनी नागरी संघटना काढली होती आणि त्याच्या मार्फत त्यांना उभं करण्याचा आग्रह केला, ते राहिले. बर ते निवडून आले आणि महापौर झाले. बर त्यांच्या अगोदरच्या महापौरांनी सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पेट्रोलचा एक कोटा असायचा महापौरांना, हम्म, तेवढंच वापरायचं. हम्म, तर तो कोटा त्यांनी एक्सीड वापरला. बर मग तो एक्सीड वापरल्यामुळं पुढच्या महापौरांनी मला जास्त कोटा वाढवून द्या अशी मागणी केली नाही. आहे तो महापौरांचा कोटा पुढचा कंटिन्यू करून त्यांनी तो न वापरता 5 महिने गाडीच वापरली नाही. त्यानंतर सुद्धा पुणे महापालिकेत ते जाताना पायी जायचे 5 महिने हम्म, आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये टांगा रिक्षाचा वापर करायचे. फक्त महापालिकेच्याच कामासाठी महापौरांची मोटर वापरायची. त्याच्या वेळी एक पूर्वी महापौरांना लँडलाईन फोन मिळायचा घरी. तर त्या फोनमध्ये घरच्या कोणी प्रायव्हेट कामासाठी फोन केला तर 15 ते 25 पैसे टाकायचे. हे त्यांच्या मुलीने एका पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे बर आणि मी ते वाचलं आणि काल आम्ही तो व्हिडिओ पण केला. तर मुख्य कारण काय की त्यावेळची जनता पण त्या पद्धतीची होती. आज नगरसेवकांनी जर असं करायचा प्रयत्न केला त्याला वेड्यात काढतील. कारण गणपती मंडळाला वर्गणी, गणपतीला चांदी लागते, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे 11 उत्सव पुणे शहरात होतात, त्याला नगरसेवकांना वर्गणी द्यावी लागते. त्याच्यानंतर ह्याच्याही पुढे सांगतो की बायका बाळंत होणार असतील तर दवाखान्याचा खर्च नगरसेवकांना करायला लागतो. इथपर्यंत परिस्थिती आता आहे. ह्या व्यतिरिक्त सोशल मीडियापासून यंत्रणा लावण्यापर्यंत नगरसेवकांना आता प्रचंड खर्च आलेत आणि लोकांनी काय ठरवलंय की हे मिळवतात तर मग आम्हाला पण पैसे मिळाले पाहिजे. म्हणून मतदान पैशावर होते. नागरिक बिघडलेले आहेत, सार्वजनिक संस्था बिघडलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला पैसेच पाहिजेत. त्यामुळं हा भ्रष्टाचार आता काही थांबणं शक्य नाही. मग याच्यात बचत काय होऊ शकते तर संवेदनशील नागरिकांनी सोसायट्या पूर्वी पैसे मागायचे नाही, ते आता लिफ्ट दुरुस्त करून मागतात, रंगकाम करून मागतात. मग ते नगरसेवक जो प्रामाणिक आहे, ज्याला पैसेच खायचे नाहीत किंवा जो अगदी माफक किरकोळ काय करत असेल त्याला निवडून येण्याची पण सिस्टीम ठेवली नाही. त्याहीपेक्षा ह्या राजकीय पक्षांनी एक सगळ्यात मोठी धोकादायक बाजू लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे पूर्वी 2चा प्रभाग होता. जो खरोखर गणपती मंडळाचा अध्यक्ष, सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी व्यक्ती ही संपर्काच्या जीवावर कमी खर्चात निवडून यायची. आता 4चा प्रभाग गेल्यामुळं ज्याला लोकशाही प्रक्रिया म्हणतो, पंचायत राज व्यवस्था आणली आपण, त्रिस्तरीय रचना आणली. याच्यामध्ये तुम्ही मोठे प्रभाग करून राजकीय पक्षांच्या हातामध्ये नियंत्रण आणलंय. त्यामुळं आज जे काही पुण्यामध्ये रडारडी झाली, पक्षाचं तिकीट नाही भेटलं, याचं मुख्य कारण का? कार्यकर्ता असला निवडणुकीला अपक्षाचं पॅनल करून निवडून यायचा. आता 4चं पॅनल त्याला पक्षीय ताकद असल्याशिवाय तो निवडून येऊ शकत नाही. त्यामुळं आता जो सगळ्यात घाणेरडा प्रकार पुणे शहरात जो कधी पुण्याने पाहिला नाही गेल्या 35 वर्षात, की 4-4 पक्षांची पॅनल आणि कोण कोणत्या पॅनल मधनं कुठं उभा आहे आणि कोणाला कोणत्या पक्षाचा एबी फॉर्म भेटलाय असा गोंधळ मी तर काही 30 वर्षात पाहिलं नाही. तर याचं मुख्य कारण 4च्या पॅनलनी सामान्य कार्यकर्त्याच्या हातातली निवडणूक काढून घेऊन नियंत्रित शक्तीकडे दिली. हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा धोका हा ह्या ह्याच्यातनं झालेला आहे आणि त्याचं दुःखही कोणाला वाटत नाही, कोणी मागणीही करत नाही. म्हणजे मी आज जबाबदारीने शब्द वापरतो की एखादा बलात्कार टाळता येत नसेल तर त्याच्यात आनंद मानण्याची मानसिकता नागरिकांची तयार होणं हे व्यवस्था संपल्याचं लक्षण आहे.
आणि या व्यवस्थेमधले काही घटक म्हणजे जसे भ्रष्टाचारी आहेत तसेच गुन्हेगार हे देखील आहेत. हम्म. आणि ज्याचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागेल या निवडणुकीमध्ये किंवा या आधी देखील. आपले प्रतिनिधी मग कोण म्हणजे या चारच्या प्रभागामध्ये कोण निवडून जाऊ शकतं की सामदाम दंड भेद असलेले सगळे लोक बाहुबली त्याच्यामध्ये बाहुबली. आणि मग त्यात जर एक एक पक्षाच्या 4-4-6-6 लोकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा गुन्हेगारांच्या घरातल्या लोकांना उमेदवारी देत असेल तर त्याला काय म्हणायचं? सगळ्यात आणि वाईट वरच काय आहे? पांघरून असं घालायचं की त्यांचा काय संबंध म्हणजे सगळ्यात असं वाईट आहे की हे ज्या तोंडाने बोलतात ना, मग त्यांनी कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातले अतिशय निष्ठावान लोक यांना तिकीट दिली का हो? त्यांना नाही दिली, त्यांच्या घरातल्यांना नाही दिली, त्यांची उलट काढली. तुझ्याकडे किती पैसे आहेत? हे जे काही राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे, तर पूर्वी गुन्हेगारांची मदत भाई लोकांची विशिष्ट राजकारणी लोक निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदानाच्या संरक्षणासाठी करून घ्यायची. भाई लोकांना नंतर कळलं की सालं ह्यालाच बाजूला करून आपण का होऊ नये, तर जनतेने सुद्धा गुन्हेगारांना प्रतिष्ठा देऊन निवडून दिलेले आहे. हे लक्षात घ्या, जनतेचा दोष आहे. हा कशामुळे झालेला आहे? तर बाबा मला मैतीला एक 10,000 रुपये मिळतात, माझ्या लग्नाला 10,000 रुपये मिळतात. म्हणजे लोकांनी संकुचित विचार केल्यामुळं गुन्हेगारांना राजकारणात प्रतिष्ठा मिळाली आणि त्या प्रतिष्ठेमुळं त्यांना त्यांचे अधिक कामाचा स्पीड करण्यासाठी वेळ मिळाला. याला जेवढे राजकीय पक्ष तयार आहेत जबाबदार, तेवढेच दुसरे नागरिक पण जबाबदार आहेत. आणि त्यामुळं राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. हे फक्त आम्ही एका पत्रकार फडणवीस यांनी शरद पवारांवर लिहिलेलं होतं बघा, भाई ठाकूर आणि त्या अँगलने ते पुस्तक त्यावेळेस फार प्रसिद्ध झालं होतं आणि त्याचा परिणाम पण लोकसत्तेमध्ये त्या पुढारी जगन फडणवीसांनी लिहिलं होतं. पण आज अशी परिस्थिती की सगळ्याच राजकीय पक्षात आहेत ते. मग हे जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळं काय झालंय की जो कॉलनीतला एखादा चांगला माणूस अध्यक्ष असेल किंवा सोसायटीचा अध्यक्ष, त्यांनी चांगलं काम केलं, त्याला कोण निवडून नाही देत. लोक जबाबदार आहे त्याला. त्यामुळं लोकांनी ठरवलं पाहिजे की जे पॅनल या पद्धतीचे ते आम्ही पाडू आणि मग सामान्य माणसाला मतदानाचा हक्क दिला आणि तो निवडून आला, तर असं काम करणाऱ्यांचा उत्साह वाढेल आणि अशी पिढी पुढे येईल. याला जेवढे राजकीय पक्ष जबाबदार आहेत तेवढे नागरिक पण जबाबदार आहेत. दोघांची जबाबदारी की राजकारणाचं निर्जंतुकीकरण करायचं असेल तर त्या पद्धतीची पावलं टाकणं अत्यंत गरज आहे. कारण शेवट बाहुबली लोकांना राजकीय आधार लागतो, परंतु तो अगदी काय धुतल्या तांदळासारखे सगळे पक्ष आपण कधी म्हणू शकत नाही. तो व्यवस्थेचा भाग झालाय, पण त्या व्यवस्थेचा भाग होताना ते जर तुमच्या उद्या डोक्यावर बसले तर तुम्हाला तुमचं राजकारण करणं अवघड जाईल. म्हणून याच्या मर्यादा त्यांनी ओळखल्या पाहिजेत. उगाच द्यायचे म्हणून काही द्यायचं नावं आणि त्यांचं समर्थन करायचं हे चुकीचं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोशल मीडिया नावाचा एक प्रकार म्हणजे अलीकडच्या काळामध्ये खूपच प्रबळ झालेला आहे. जो म्हणजे आता ठीक आहे, जशी वाईट लोक आहेत त्यांचं वाईट ह्याचा वाट्यावर ज्या पद्धतीनं आणतो, तशाच पद्धतीनं चांगल्याचं चांगुलपण देखील आणतो. पण एक असं लक्षात येतं की त्याला कोणी मायबाप नाहीये अशा पद्धतीचं हे सोशल मीडिया नावाचं एक अस्त्र किंवा शस्त्र आहे. आणि मग त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. तर या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा वापर आणि एकूण त्याला समजून घेणं, त्याच्या आधारावरती मत किंवा भूमिका ठरवणं, या संदर्भात तुम्ही हा इम्पॅक्ट आहे याच्यामध्ये. कसं झालंय की माझ्या व्हॉट्सअपवर काहीतरी आलं, अशावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग आहे आणि सोशल मीडियामध्ये प्रतिमा निर्मिती तयार करणं, रील्स तयार करणं आणि याच्यातनं एक इमेज तयार करून त्याला मतदारांना त्या ह्याच्यात आणायचं कव्हरमध्ये, तर तो परिणाम आहे त्याच्यामध्ये. दुसरा पार्ट काय आहे की मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्यामुळे कुणीही काय त्याच्यावर लिहायला लागलेलं आहे. मग एखादी व्यक्ती चांगली असेल तर तिचंही प्रतिमाभंजन करायचं, डॅमेज करायचं, नको ते त्याच्यावर आरोप करायचे आणि आपली प्रतिमेची उंची वाढवायची. हे सगळे प्रकार पूर्वी वर्तमानपत्रात काय व्हायचं की पत्रकारिता आणि त्याच्यात काय छापायचं आणि काय छापायचं नाही याला एक सीमारेषा होती आणि ती पाळली जायची आणि लोकांपर्यंत ते चांगलंच जायचं. आता काय झालं की सोशल मीडिया, प्रिंट मीडिया सकाळी 6 वाजता येतोय, ही तर मिनिटात बातमी तयार होते आणि त्याचे ऍक्शन रिएक्शन एका सेकंदात तयार करून पूर्ण राज्यात जातात.
तो जो इम्पॅक्ट आहे, ह्या इम्पॅक्टमध्ये लोकांच्या हातामध्ये एवढंच आहे, की एखादा प्रचंड धबधब्याखाली आपण उभे आहोत, तरी आपल्याला कोरडं राहण्याचं कौशल्य म्हणजे काय? तर चुकीच्या गोष्टी डोक्यामधनं काढून टाकणे आणि चांगल्या गोष्टी स्वीकारणे, याच्यासाठी सोशल मीडियाचा करावा वापर जपून आणि भान ठेवून याची गरज आहे. आता बोलताना एक उल्लेख म्हणजे आपण आधीच्या प्रश्नात थोडंसं मागे जाऊयात. त्यात तुम्ही बोलताना असं सांगितलं, की 60,000 परप्रांतीय पुण्यामध्ये त्यांचे स्टॉल्स आहेत, जे बरोबर. बेकायदेशीर आहेत, फुटपाथवरती व्यवसाय करतात. अ, आता हे केवळ व्यावसायिक आहेत, पण एकूणात जर संख्या बघितली तर ती देखील मोठी पुण्यामध्ये वाढली. जसं तुम्ही म्हटलं, की हे एक मोठं केंद्र आहे. केंद्रीकरण झाल्यामुळे इथे रोजगाराच्या निमित्ताने, उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने लोक येतात, पोट भरण्यासाठी म्हणून येतात. पण आणि त्यामुळे या शहराचं रूपांतर जे आहे म्हणजे कधी काही जे एक मराठी म्हणजे महाराष्ट्राची कल्चरल किंवा सांस्कृतिक राजधानी असलेलं शहर आता कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे आणि त्याचे बरोबर. देखील दुष्परिणाम निश्चित होत आहेत. ते होत आहेत. तर ते सुरक्षित दुष्परिणाम पुणे कुठले सुरक्षित आहे? पुणे, मराठी पुणे नावाची एक मोहीम मी केली होती. बरं. हं. आणि त्याच्यामध्ये कर्नल चितळे, शिवाजीराव सावंत लेखक, हं, डॉक्टर कुमार सप्तर्षी माझे त्या मोहिमेला आलते. मी जवळपास पुण्यात 50,000 स्टिकर्स वाटले होते. आता काय झालेलं आहे, की नुसतेच परप्रांतीय स्टॉलमध्ये नाही आलेले. तर पुण्यात जेवढी बांधकामाच्या साईट्स आहेत, त्याच्यामध्ये लागणाऱ्या फर्निचर पासून बांधकाम साहित्य सगळे कारागीर बाहेरचे आहेत, बिहार वगैरे. त्या क्लासमधनं एक मोठा वर्ग ह्याच्यात आलाय. केंद्रीय संस्था आलेल्या आहेत. असं देशभरातनं एक रोजगारासाठी संधी आली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, छत्तीसगड पासून ते हिमाचल प्रदेश मधले लोक पुण्याच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून आलेत, मुलं मुली. त्यांना पगार किती आहे माहिती? 10,000 रुपये. ही वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. एवढी ती राज्य मागासलेली आहेत. जर 10,000 मध्ये तो माणूस त्याचं कुटुंब सोडून 2,500 किलोमीटर पुण्यात येतो आणि पुण्यातला युवक घरात असतो. हे जे काय वास्तव आहे ते त्याला पुणेकर पण जबाबदार आहेत. परंतु आता जे सुरक्षित पुणे, मराठी पुणे म्हणतोय, तर आता 70 लाख लोकसंख्या आहे. माझ्या अंदाजानुसार किमान 15 लाख लोक ही परप्रांतातनं आलेली. आणि याचा परिणाम काय आहे? तर आज झेरॉक्सची लाईन आहे ना मशीनची, हं. पूर्ण राजस्थानी लॉबीच्या ताब्यात आहे. त्याच्यानंतर तुम्ही मेडिकलमध्ये त्यांचे फार्मासिस्ट घुसलेत. नंतर मोबाईलचे विक्रीची जेवढी केंद्र आहेत त्याच्यातली रिपेअर करणारी, गॅसच्या शेगड्या रिपेअर करणारी सगळी त्याच्यामध्ये आहेत. नंतर जे रफ वर्किंग आहे त्याच्यामध्ये बिहारी लोक आहेत. राजस्थानी कल्चर मधले लोक आचारी काम आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही सुतार कामामध्ये राजस्थानी लोक आलेले आहेत. म्हणजे जे जे आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो, ह्या सगळ्या सर्व्हिस सेक्टर पासून तर तो किराणा तुम्हाला दर महिन्याला लागतो. प्रत्येक कुटुंब मिनिमम 3,000 ते 15,000चा किराणा खरेदी करतं. ह्याच्यातली 99% दुकानं ही बालाजी नावानी आता घेतलेली आहेत. तेव्हा जेवणाच्या सर्व क्षेत्रामध्ये हे मंडळी आता त्याच्यामध्ये घुसलेली आहेत. आणि त्याचा परिणाम काय आहे, तर इथले जी काही मराठी मुलं आहेत, ही रोजगाराच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने जे मूळ पुणेकर आहेत, हे 50% मागे गेलेत. मग ह्याचा परिणाम असा झालेला आहे, की हा पुणेकर जो मूळ आहे, हा पेठांमधल्या उरसांपुरता आणि गावातली जी परिस्थिती उरसापुरता राहील. बरं. आणि मग परप्रांतातले आलेले लोक अर्थव्यवस्थेचा कणा झाल्यानंतर पुढच्या 5-10 वर्षामध्ये राजकारणात येतील. म्हणजे भविष्यामध्ये आता मुंबईचा विषय की अमराठी महापौर होणार का? हं, हं. तो मुंबईचा महापौर मराठी झाला काय नाही झाला काय? मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातनं नुसती जमिनीतनच नाही गेलेली, पैशातनं पण गेलेली आहे. ती अवस्था पुण्याची होऊ नये म्हणून पुणेकरांनी व्यवसाय आधारित सर्व्हिस सेक्टरमध्ये विविध क्षेत्रामध्ये पुढचं मार्गक्रमण करणं आणि परप्रांतीयांना त्या स्पेस मिळू नाही देणं, ही पण एक मोठी गरज आता आहे. म्हणजे खरं तर ते पोट भरायला येतात त्याविषयी किंवा त्यांच्याविषयी काही द्वेष नाहीये. मात्र आपण तुम्ही जे स्पेस तयार म्हटलं केली तर येणार, आपण एक्झॅक्टली. स्पेस ती व्यापली तर येणार नाही. आणि त्या त्या ठिकाणी त्यांची रोजगाराची स्रोत हे तयार व्हायला पाहिजे. अन्यथा आपण तुम्ही जसं म्हटलं की मुंबईप्रमाणे इथे देखील मराठी माणसाचं अस्तित्व हे धोक्यात येण्याची शक्यता आहे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे आता सामान्य माणूस किंवा एक नागरिक प्रतिनिधी म्हणून तुम्ही करतात. आम्ही तुम्हाला विचारतोय. सर्वसामान्य नागरिकांमधले काही लोक असे असतात की ते या सगळ्या गोष्टींचा विचार करतात. राजकीय पक्षांना मात्र याचा विचार करायला अजिबात सवड नाही किंवा इच्छा नाही किंवा त्यांचे हेतूच हे बदललेत असं म्हणायचं का? कारण केवळ
नावासाठी म्हणून जाहीरनामे छापले जातात, ते प्रकाशित केले जातात, भाषणबाजी केली जाते. प्रत्यक्षात मात्र काही घडत नाही. राजकारणच समोर नाचलंय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? आता काय झालंय, हे जाहीरनामा आणि ते रंगीत पॉम्पलेट येतं ना, हे सगळं लोकांना मूर्ख बनवायचं काम आहे. एका राजकीय नेत्याला मी मागच्या आठवड्यात फोन केला हं. की म्हणलं, मागच्या पंचवार्षिकला तुम्ही जे जाहीरनामे वॉर्ड वाईज काढले त्यातली एक कॉपी मिळेल का? त्यांनी सांगितलं, ते म्हणे पक्ष कार्यालयात बघा, नाही तर ते रद्दीत गेलेले असतील. याचा अर्थ काय, की 5 वर्षापूर्वी आपण काय आश्वासन दिलं ते उमेदवारांनाही कळत नाही. आणि आता जे काही जाहीरनामे आहेत ना, आम्ही स्वच्छ पाणी देऊ वगैरे वगैरे, ते ठीक आहे, प्रयत्न असतात राजकीय पक्षांचे, लोकांना ते उत्तरदायित्व असतात, परंतु जाहीरनामे हे कागदावरच राहतात. आणि हे आपण पाहतोय गेली 20 वर्ष की कसबाची निवडणूक आली की जुन्या वाड्यांचा प्रश्न हे सगळ्यांनी ऐकले. अहो, ते वाडे अजून तशीच आहेत. तुम्ही त्याच्यावर काय पॉलिसी डिसिजन घेतला का? कधी वाडा मालकांचे, भाडेकरूंच्या मिटिंग घेतल्या का? कोणी खरं प्रामाणिक प्रयत्न केलं? एक कोथरूडमध्ये मी पाहिलं, ते चंद्रकांत दादांनी 11 वकिलांचं एक पॅनेल केलेलं आहे रिडेव्हलपमेंटसाठी, फुकटचा सल्ला. आमच्या कसब्यात नाही झालं ते. याचं कारण का, की तेच प्रश्न. म्हणजे तुम्ही कोल्हापूरला गेलात तर कोल्हापूरची हद्दवाढ हा कायम गेली 25 वर्ष निवडणुकीचा विषय. मनमाडला गेलात तर पाण्याचा विषय. अहिल्यानगरमध्ये गेला तर जुळं अहिल्यानगर उभं. हे प्रत्येक शहराला एक कोणता तरी विषय असा जखडलेला आहे. तसं पुण्याला मल्टिपल विषय असल्यामुळं त्याला कोणत्या विषयाला हात लावावा आणि कोणत्या विषयाला सोडावा, अशी ती आत्ताची आपल्याकडे परिस्थिती आहे. बरोबर. आणि एकूणात जर विचार केला तर मग हा राजकारण हा व्यवसाय बनतो, निवडणूक हे त्याचं माध्यम बनतं आणि त्या आधारे मग स्वतःचा स्वार्थ साधायचा, स्वतःची तर ते आता तुम्हाला वास्तव सांगतो, वाघोलीच्या पट्ट्यामध्ये साधारणतः महापालिकेत आल्यामुळं जमिनीचे पैसे असलेल्या लोकांनी सरळ हाताने सुरुवात केली. रेल्वेत हजार हजार लोक त्या उज्जैनला नेतात, पाय दाबायला माणसं ठेवलीत. आता ज्यांची पाय दाबून देणारा नेता जर तुम्ही निवडणार असेल तर ते कसला विकास होणार आहे? आणि दुसरा भाग काय आहे, की राजकारण हे प्रतिष्ठेचं साधन असल्यामुळं एक जिंकतो, सगळ्यांचेच पैसे वसूल होतात असं अजिबात नाही. किंबहुना जमिनी विकून राजकारण करणारा एक वर्ग पुणे शहरात आहे. तर आता 2 आणि 4 कोटीच्या घरात जर इलेक्शन जाणार असेल तर तो उमेदवार काय एवढे पैसे नाही मिळवत. आपणही समाजकारणात बघतो. मग तो बिल्डरला नडणार, मग अनेक टपऱ्या लावणार, ती सगळी व्यवस्था. म्हणजे तुमच्यावर खर्च होणारा रुपया, जसं अर्थसंकल्पात तरतूद, इकडनं रुपया येणार आणि तिकडं खर्च होणार, तसं त्यालाही ती व्यवस्था करायला लागते. आणि मग त्याच्यातनं मग 2 नंबरचं रॅकेट. अहो, ड्रगचा विषय आहे. एकाही राजकीय पक्षाने आज तो घेतलेला नाही. जे पुणे शहरातलं सगळ्यात मोठं ड्रग रॅकेट पुणे पोलिसांनी पकडलेलं होतं. काय झालं होतं त्याचं? काहीच नाही. आज पोर्शे पुण्यामध्ये पब संस्कृती आली. एका पोलीस अधिकाऱ्यानं मला असं सांगितलं की बँगलोर ही सिटी आता IT हब म्हणून प्रसिद्ध झाली. त्या IT वाल्यांना शिनल्यानंतर रात्री 2 पर्यंत दारू प्यायला लागती, म्हणून तिथले पब 2 वाजेपर्यंत चालू राहतात. ती पब संस्कृती कोरेगाव पार्क मध्ये आली, ती पुण्यात पसरली. कोणी त्याच्यावर लिहिलंय? एकाही राजकीय पक्षाने पब संस्कृती आम्ही बंद करू, रात्री चालणारे धिंगाणे, रात्री 3-3 वाजेपर्यंत स्पीकर चालतात, दिवसभर भोंगे चालतात, एवढे वर्षभर उत्सव असतात, तिथला गोंगाट, कोणीही कोणालाही दुखवायला तयार नाही, असं धोरण सगळ्या राजकीय पक्षांनी ठेवलंय. त्यामुळे जो जे वांछिल तो ते लाहो, असं जे म्हणतात, तसं गुन्हेगाराला वाटतं दारूचा धंदा टाक, मटक्याचा धंदा टाक. काही नाही. पोलीस प्रशासन आज काही प्रमाणात पुण्याच्या कमिशनरांनी चांगल्या मुवमेंट घेतल्या, त्यांचं स्वागत आहे. परंतु गुन्हेगारीच्या अँगलने जर आपण आज विचार केला तर पूर्वी पुण्यात गल्ली दादा होते. आता कलकत्त्याचा माणूस त्याच्या इंटेरियर मधनं इथं येतो, दरोडा टाकतो, पळून जातो. तुमची पुणे पोलीस त्या गावात जाऊ शकत नाही. त्यामुळे गुन्हेगारीचं फक्त जे काही आपण ज्याला राष्ट्रीयकरण म्हणतो तसं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक ड्रग्जचं रॅकेट मोठ्या प्रमाणावर आलंय. त्यामुळे नव्या पिढीवर ते परिणाम करते. तर त्याही अँगलनी राजकीय पक्षांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आताच्या कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या बाबी त्यांनी प्रकर्षाने पुढे आणलेल्या नाहीत. तर एकूणात जर विचार केला तर पुणे शहराची अवस्था ही म्हणजे एखादा रुग्ण ज्याला आपण मल्टी ऑर्गन फेल्युअरच्या दिशेने नेतोय का? कारण अशी या पुण्याची अवस्था आहे. आणि कधी काही जसं एक छान पेन्शनरांचं शहर,
त्याला आता शुगर झाली. त्याला शुगर झाली आणि ते एक एक करून आजार हे बळवत आहेत. त्यातून बकालपणा वाढलाय, भ्रष्टाचार वाढलाय, गुन्हेगारी वाढली आहे, ड्रग्जचा विळखा या ठिकाणी या सगळ्या शहराला अजून पडलाय, एक महत्वाचा प्रदूषण मुद्दा वाढलंय. राहिला आता की पुणे महापालिकेचं विभाजन करण्याची आवश्यकता वारंवार मांडली जाते, बरोबर. पण ती प्रत्यक्षात यायला तयार नाही. पण आपल्या क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगरांनी एक चांगली सूचना केली होती की पिंपरी चिंचवडचा ऑलरेडी सेटअप आहे, तर पुणे शहराचा बानेर पासून येरवडा नदीच्या पलीकडचा जो पार्ट आहे तो जर पिंपरी चिंचवडला जाळला ओके. तर तुम्हाला तयार सेटअप मध्ये ते जसं आपल्याकडे बोपोडी पूर्वी आपल्याकडे होतं त्यानंतर पिंपरी चिंचवडला आपण जोडलं, तसं एक साधारणतः 15-20% जरी पार्ट पुण्याचा तिकडे गेला तरी आज ते होईल. आज काय होतंय की तिसऱ्या महानगरपालिकेचा प्रयोग करताना पदांच्या मंजुरीपासून सगळा सेटअप फार अवघड आहे. आता एका नेत्यांनी फुरसुंगीला नगर परिषद केली. हो, नगर परिषद एस्टॅब्लिश करून तिला निधी आणून ते सगळं मार्गी लावणं हे सोपं काम नाहीये. त्यामुळं असलेल्या व्यवस्थेमध्ये कधी सुटसुटीतपणा आणतात याचा पण विचार झालेला नाही, तो व्हायला पाहिजे. बरोबर. आणि या सगळ्याचा विचार केवळ म्हणजे सत्ताधारी राजकीय पक्ष आणि राजेंद्रजी सारखे लोक यांनीच करायचं असं नाही, तर सर्वसामान्य माणसांनी, विशेष करून सर्वसामान्य मतदारांनी देखील करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठीच राजेंद्र कोंडरेजी आता मतदारांना जागरूक करतायत. मग पुणे असू द्यात, पिंपरी चिंचवड असू द्यात किंवा राज्यातलं कुठलंही मोठं शहर, त्या सगळ्यांची अवस्था थोड्या बहुत फरकाने सारखीच आहे. कधी काही लव्हेबल आणि लिव्हेबल अशी असलेली ही शहरं आज मात्र नकोशी झालेली आहे. आणि या सगळ्याचा सारासार विचार करून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय, ही गोष्ट ध्यानात ठेवा. राजेंद्रजी, आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय मनमोकळ्या आणि तितक्याच परखडपणे गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. आभार.